रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा
मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळवूया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान, गुणवान, हो चारित्र्याची. रवींद्र पवार भाऊ मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रेल्वे शिक्षण संस्था सातारा यांचं आज 75व्या वर्षामध्ये पदार्पण होते. अर्थात अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त आजचा हा क्षण आपण सर्वजण आनंदाने साजरा करत आहोत. आजच्या या सोहळ्याचे प्रास्ताविक विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक मामूदकर सर आपण करावं अशी आपणास विनंती. सन्मान्य मामूदकर सर. शाळांमध्ये स्पर्धा स्कूल करा आणि इंग्लिश मीडियमची शाळांमध्ये इंडोर फॉर इंग्लिश मीडियम स्कूल दोन्ही रयत शैक्षणिक संकुल करा. या रयत शैक्षणिक संकुल कराच्या आज या ठिकाणी नवीन ऑफिस भाऊचा तसंच कोणताही वाढदिवस वगैरे ही गोष्टी म्हणल्या की त्याला एक नकार असतो. म्हणून आम्ही वाढदिवस सुद्धा साजरा करता. वाढदिवसाचं औचित्य साधून एक विविध गॅलरीचं उद्घाटन आणि महत्वाचं म्हणजे आपल्या ऑफिसचं नूतनीकरण आणि तो उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक. आपण निश्चितच महान आहात आणि आपणासाठी दीर्घायू चिंतन हे आमच्यासाठी खरोखरच सौभाग्य. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. अमृत महोत्सवी दिनाच्या पदार्पणानिमित्त उपस्थित सन्माननीय मेस्टुडे साहेब यांचं स्वागत. आदरणीय भाऊंच्या सुभाषे संपन्न होत आहे. मोमेंटो ग्रंथ कलापुष्प आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यानुसार आता या सत्काराचा आणि सन्मानाचा सोहळा आदरणीय भाऊंच्या सुभाषे सन्माननीय मेस्टुडे साहेब यांचं स्वागत करताना या ठिकाणी संपन्न होतं. यानंतर आयुष्यामध्ये आजपर्यंत कधी वाढदिवस साजरा केलेला नाही. आमचा तत्व असा आहे की परमेश्वराने आपल्याला जी काही वर्ष दिलेली आहे वाढदिवसामुळे एक गोष्ट आपलं कमी होतं तिचं आम्हाला वाईट वाटतं म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करत नाही. पण सगळ्यांनीच आग्रह केला की 75व्या वर्षामध्ये काही आयुष्यातली महत्वाचे टप्पे असतात. 71, 75, 100 आले तेव्हा 75व्या वर्षामध्ये प्रवेश करताय म्हणून
हे साजरं केलं पाहिजे म्हणून हट्ट धरला, म्हणून आज 75वा साजरे. आज मला आठवण येते की माझ्या आईवडिलांना तर तुम्ही लोकांनी आज जो माझा वाढदिवस साजरा केला की उणीव आज भरून गेला. मला फार आनंद होत आहे जेव्हा तुम्ही जो माझा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला याबद्दल मी मुख्याध्यापक प्राचार्य राजमाने सर, मेनकुदरे सर, दाभाडे सर, मने सर आणि तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मेनकुदरे सर मला म्हणत होते की ऊन पडलंय मुलं, मेनकुदरे सर की दीन घ्यावी आहे ते सूर्यप्रकाशातून मिळतं, ते आज तुम्हाला मिळतंय. आणि त्यावेळेला तुम्ही वर्गात असता प्रत्येक मराठी फार उपयोग मिळतंय त्यामुळे काळजी करा. एक नवीन चर्चा आपल्या विचार आपल्या कुटुंबातून जे काही अखंडपणे जोपासणारे अखंडपणे जे काही आपल्या कुटुंबातून जे काही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे भाऊ आज 75 वर्षामध्ये जे काही पदार्पण करताय. मला आपण खूप मराठी आपण जे काही त्यांचा वाढदिवस साजरा केला तर आनंद असतो. म्हणजे मला असं वाटलं की अशी माणसं जी आहे आज अलीकडच्या काळामध्ये आदर्शाच्या हात ठरवून चाललेले आहेत. कुणाचा वाचला करावे असे प्रश्न निर्माण करतात आहे. अशा कालखंडामध्ये त्याच्या वैयक्तिक जागा त्याच्या व्यक्तिमत्व त्यांचा आदर्श ठेवून आपण वाटचाल करावी आणि त्यांच्या प्रार्थना करण्याचा प्रयत्न करावा. हा आदर्श मला आणि या चित्र म्हणून त्या विद्यालयाला सर्वोच्च पोहोचवता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करावा. निश्चितपणे आपण करावं. खूप पुढे विद्यार्थी आपण आहात. आम्हाला सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आम्हाला तिथे ज्या ज्या गॅलरीचं उद्घाटन करण्याची संधी दिली त्या गॅलरीचं उद्घाटन झालं या ठिकाणी जाहीर करतो. आज आपल्या यशवंत संकुलामध्ये यशवंत संकुलाचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय ॲडव्होकेट रवींद्र केशवराव पवार भाऊ यांचं 75व्या वर्षामध्ये पदार्पण म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पणाचा एक आगळा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रयोग शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण सहसचिव मेनकुदरे साहेब तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी दाभाडे साहेब उपस्थित राहिले. त्यांचे मी विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो.